पनवेल के तथाकथित कांग्रेस नेता रामशेठ ठाकुर और प्रशांत ठाकुर शेलघर गांव ही नहीं बल्कि पूरा गव्हाण निर्वाचन क्षेत्र अपनी कर्मभूमि होने का ढिंढोरा पीट रहे हैं, मगर यह तो बस कहने भर की बात है। शेका पक्ष के वरिष्ठ नेता स्वर्गीय जनार्दन भगत ने इस विभाग में जो जन आंदोलन किए उसकी दुहाई देकर यह ठाकुर पिता पुत्र यहाँ की जनता को आज तक गुमराह करते आए हैं। लेकिन सोमवार को इन ठाकुर पिता पुत्रों के चेहरे से धोखेबाजी का वो नकाब सरेआम उतार दिया गया, क्योंकि स्वर्गीय जनार्दन भगत की जन्मस्थली और रामशेठ ठाकुर का ससुराल शेलघर गांव की युवा कार्यकर्ताओं ने एक साथ शेतकरी कामगार पक्ष में प्रवेश किया। हम आपको बता दें कि यह वही शेलघर गांव है जहां कांग्रेस के कार्याध्यक्ष अरुण भगत और अपने आप को कामगार नेता कहलवाने वाले महेंद्र घरत भी रहते हैं। यानी कांग्रेस के दिग्गजों के इस गढ़ में शेका पक्ष ने इस कदर तोप दाग दी है कि कांग्रेस का यह गढ़ तहस नहस हो गया है। कांग्रेस के इन तथाकथित नेताओं की मनमानी के चलते शेलघर गांव के कांग्रेस कार्यकर्ता विठ्ठल नारायण घरत, रामनाथ विठ्ठल भगत, बालू पांडुरंग भगत, सदाशिव पांडुरंग भगत और उनके सहयोगियों ने सोमवार को शेतकरी कामगार पक्ष में प्रवेश किया। गव्हाण पार्टी कार्यालय के प्रांगण में संपन्न हुए इस पक्ष प्रवेश कार्यक्रम में इन तमाम कार्यकर्ताओं का स्वागत विधायक विवेक पाटिल की उपस्थिति में किया गया। इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, तालुका सचिव नारायण घरत, APMC के सभापति राजेंद्र पाटिल, वरिष्ठ पत्रकार माधव पाटिल, कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, न्हावा ग्राम पंचायत के पूर्व सरपंच जितेंद्र म्हात्रे, RDC बैंक के संचालक चंद्रशेठ घरत आदि गणमान्य सहित शेका पक्ष के स्थानीय पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस पक्ष प्रवेश कार्यक्रम के दौरान विधायक विवेक पाटिल ने शेका पक्ष में प्रवेश करने वाले कार्यकर्ताओं का स्वागत करते हुए कहा कि स्वाभिमानी कार्यकर्ता स्वर्गीय जनार्दन भगत के आदर्श एवं सिद्धांतों पर चलता है। वो हमेशा अपने आत्मसम्मान के लिए जीता है और इसीलिए विठ्ठल घरत, रामनाथ भगत जैसे कार्यकर्ता कांग्रेसी नेताओं की मनमानी के चलते शेका पक्ष में दाखिल हुए हैं। आज प्रथमच शेतकरी कामगार पक्षामध्ये ज्याने प्रवेश केलेला आहे त्या जेलघरच्या माझ्या सर्व बांधवांचं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मी जाहीर अभिनंदन करत आहे आणि हे अभिनंदन करत असताना त्यांचं मनपूर्वक स्वागत करत असताना जे भाई राजेंद्र पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आपणाला जिथं काय मदत लागेल, जिथं जिथं गरज लागेल तेव्हा शेतकरी कामगार पक्षाची सारी ताकद आम्ही तुमच्या पाठीमागे उभी केल्याशिवाय ठेवणार नाही, अशा प्रकारची ग्वाही देखील मी या ठिकाणी आपल्याला या निमित्तानं देत आहे। आयुष्यभर हा लाल झेंडा हाती घेतला, तो मरेपर्यंत लाल झेंडा कधी हातातनं भगत साहेबांनी सोडला नाही, पण काही मंडळींनी तुम्हाला दुसरीकडे दुसऱ्या मार्गामध्ये हा लाल झेंडा टाकून नेला होता, पण तुम्ही स्वतःनच पुन्हा एकदा लाल झेंडा आपल्या खांद्यावर घेतलेला आहात। आपलं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। आज मगाशी राजेंद्र पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे भगत साहेब जर स्वर्गात बघत असतील तर म्हणत असतील, वा रे माझ्या बहादर शेलघरकरांना लाल बावटा आपण हाती घ्यायचा असतो, ही शिकवण भगत साहेबांनी आम्हाला दिली आणि तोच लाल झेंडा तुम्ही आता पुन्हा एकदा खात्यावर घेतलेला आहे। हा लाल झेंडा हाती घेऊन या ठिकाणी या विभागातले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला झटायचं आहे, आपल्याला लढायचं आहे। गेली 50 वर्ष हा लाल बावटा झटतोय, लढतोय, म्हणून या विभागामध्ये तुम्ही आम्ही आज टिकून आहोत। नाहीतर अन्यथा कोयना प्रकल्पवाल्यांचे जे हाल झाले तेच हाल तुमच्या सुद्धा झाल्याशिवाय राहिला नसते, ही वस्तुस्थिती या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। भगत साहेबांनी या ठिकाणी आपले प्रश्न सोडवण्यासाठी अनेक लढे केले। मग नावा यारचं एका बाजूला भरती होत असताना या राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन अंतुले एका बाजूला आणि ह्या विभागातल्या जनतेला घेऊन याच कोपर फाट्यावर त्या ठिकाणी सगळे लोक घेऊन रस्त्यावर आंदोलन करणारे भगत साहेब एका बाजूला, पण मुख्यमंत्र्याचं काय चाललं नाही ते भगत साहेबांनी करून दाखवलं। एवढा मोठा इतिहास असणाऱ्या भगत साहेबांचे गाव आले, म्हणून तुम्हाला आमचा लाल सलाम आहे, म्हणून तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये आदर आहे, आम्हाला अभिमान है। इस दौरान पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे ने भी शेका पक्ष में प्रवेश करने वाले कांग्रेसी कार्यकर्ताओं का स्वागत करते हुए कहा कि गव्हाण विभाग में पिछले 50 सालों से लाल परचम लहरा रहा है। कुछ लोग शेका पक्ष त्याग कर कांग्रेस में दाखिल हुए, तब ऐसा आभास निर्माण किया गया कि गव्हाण विभाग में शेका पक्ष का वर्चस्व खत्म हुआ, मगर जिस तरह से कांग्रेसी कार्यकर्ता शेका पक्ष में दाखिल हो रहे हैं उससे यह बात साफ प्रतीत होती है कि गव्हाण विभाग कल शेका पक्ष का गढ़ था, आज भी है और कल भी रहेगा। आज मला एकच मी जुनी आठवण करून देतो आपल्या सर्वांना की ज्यावेळी या विभागातील काही नेते, काही कार्यकर्ते काँग्रेसमध्ये गेले
त्यावेळी आमच्या शेलकरमध्ये एक राजेंद्र पाटील, राजेंद्र घरत, त्याचप्रमाणे आमचे राम भगत, विठ्ठल मामा, सोमनाथ, प्रल्हाद, अशोक घरत, ही जी ठराविक अशी मंडळी हातावर मोजण्यासारखी होती. परंतु जसजसा विठ्ठल मामाचा कार्यक्षेत्र वाढला, प्रत्येक वेळी ताकद देणे, मग रघुशेठ सुद्धा प्रभावित होऊन सक्रिय झाले पार्टीमध्ये. त्यांच्यासोबत त्यांचा सचिन घरत, हा पिंट्या त्याला जे बोलतात, दुसरा आमचा राम भगतचा पिंट्या, ही जी कंपनी अशी कार्यरत झाली. आणि जेव्हा जेव्हा अन्याय होत गेला, शेलकरमध्ये फक्त एकच गोष्ट होत असतो का मी सांगीन ते होणार. अशा पद्धतीने होत गेल्यावर ही तरुण मंडळी एकदम बिथरली आणि त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची त्यांना आठवण झाली की शेतकरी कामगार पक्षात अशा प्रकारे कधी अन्याय होत नाही. अन्यायाच्या विरुद्ध आम्ही भांडतो आणि आमचं जे काय असेल ते आम्ही मागून घेतो. आम्हाला केंद्राची सत्ता नको आहे, आम्हाला राज्याची नको आहे, आमचा मंत्री नको आहे, पण आम्ही आमचेच मंत्री आहोत. आमचा एक विवेक पाटील नुसता उभा राहिला विधानसभेत तर सर्व आमदार त्याच्यामध्ये त्यांचा सल्ला घ्यायला येतात का कुठल्या प्रकारे असेल. अशा पद्धतीची आमची जरी शेका पक्षाचे 5 आमदार असले पण 5 पूर्ण विधानसभा हलवतात. आमचे एक जयंत भाई विधान परिषद हलवतात. अशी जी मंडळी आहे, मीनाक्षीताई, देवेशल पाटील, ज्यांचं भाषण ऐकण्याकरता लोक काही कान लावून असतात, अशी मंडळी भाषण वक्तृत्व त्यांच्या जवळ आहे. आणि अशा या पक्षाचा इतिहास फार मोठा आहे. आम्हाला काही सांगतात आज तुमच्या पूर्वी इतके आमदार होते. आमचा एक जरी आमदार असला तर तो टाट आहे आणि स्वतःच्या घरात आहे. कोणाला दिल्लीवरून तिकीट मागवायला लागत नाही का कोणाला मुंबईवरून तिकीट मागवायला लागत नाही. आमचं आम्ही बसून सर्व कार्य करते. आमची जनता आम्ही तिकीट ठरवत असतो. हा सर्वात महत्वाचा आहे का कोणी वरून तिकीट मग रघुशेठला पाहिजे तर रघुशेठनी तिथं जाऊन दिल्लीला बसायचा आणि तिथं पैसे द्यायचे आणि दुसऱ्याला मग राजेंद्रला तिकीट मिळायचा. असे आमच्याकडे नाही. आम्ही इथंच सांगतो का हे आपली लोकांची एकी आहे, पक्षाची एक ताकद आहे, याच्यातून आपले सर्व पदाधिकारी ठरत असतात. इस दौरान तथाकथित कांग्रेसी कामगार नेता महेंद्र घरत पर शाब्दिक प्रहार करते हुए पनवेल एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल ने महेंद्र घरत की कड़ी शब्दों में आलोचना की. उन्होंने कहा कि सिडको से संघर्ष कर शेलघर वासियों को मैदान उपलब्ध कराने का काम शेका पक्ष द्वारा किया गया, मगर हमेशा की तरह दूसरे की अंगीठी पर रोटियां सेकने वाले इन महानुभाव ने मैदान का श्रेय हथियाने का प्रयास किया है. मगर उनकी इस राजनीति से तंग आकर इन कांग्रेसी कार्यकर्ताओं ने शेका पक्ष में प्रवेश कर महेंद्र घरत के मुंह पर जोरदार तमाचा लगाया है. भगत साहेबांनी त्याच्या अतिशय मेहनतीने त्यांनी पदं मिळवली. यांनी मात्र रामशेठ ठाकूरच्या तोंडाखालची मांजरवडी पदं मिळवली. कुठल्याही प्रकारचं काम यांनी एकही रुपयाचं काम केलेलं नाहीये. मी परवाच उदाहरण करतो. पिंटू आमचे सचिन घरत तिथे शेलघरचे आहेत. शेलघर गावचा मैदान गिलंकृत करण्याचं काम काही बिल्डर लोकांनी महेंद्र घरताना हाताशी धरून करण्यात आलं. बिल्डर लोक प्रत्यक्ष डिमार्केशन करण्यासाठी सिडकोच्या ऑफिसर लोकांना घेऊन आले. लगेच सचिन घरताने आम्हाला कॉन्टॅक्ट केला का असं झालंय. आम्ही त्वरित त्या ठिकाणी पोहोचून त्याच दिवशी लगेच आमदार विवेकानंद पाटलाचं शिष्टमंडळ घेऊन सिडकोमध्ये भेटलो आणि रघुनाथ घरताने समजावून सांगितलं की कुठल्याही प्रकारचा मंदिराला हात आम्ही लावून देणार नाही. कारण हे मैदान जे आहे ते 50 वर्षापासून आम्ही तिथे क्रिकेट खेळतोय. त्याच्यामुळं आमच्या पुढच्या पिढीला ते मैदान असायला पाहिजे ह्याचं हे आपण काम केलं. आणि मग दैनिक रामप्रवरमध्ये ही किमया महेंद्र घरताने म्हणून केली. मग दुसऱ्यांनी मेहनत करायची आणि यांनी पेढ्या वाटायची की पोरगा मानव झाला म्हणून. तर हे आता महेंद्र घरताने धंदे बंद करावेत. स्वतःनेच काहीतरी मेहनत करावी जेणेकरून चांगलं काम तुम्ही उभं करू शकाल. आम्ही केलेल्या कामाचं श्रेय तुम्ही कुठे घेताय. तुम्ही काम करा आणि मग श्रेय घ्यायला मागा. इस पक्ष प्रवेश कार्यक्रम के दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों शेका पक्ष में प्रवेश करने वाले कार्यकर्ताओं को सम्मानित किया गया.